राहुल एक हुशार आणि खूप होनहार मुलगा होता. त्याला पुस्तकांपासून खूप लगाव होता. पण त्याची एक समस्या होती. तो लोकांबरोबर मिसळू नाही शकत होता. शाळेमध्ये मुलं त्याच्याशी बोलायचे, पण कोणीही त्याचा पक्का मित्र नव्हतं. अरे, आलास तू? कसा गेला तुझा आजचा दिवस? चांगला गेला. चल, चांगली गोष्ट आहे. तर सांग, आज वाढदिवसावरती तुला कोणी कोणी गिफ्ट्स दिलेत? कोणी नाही, बस सगळ्यांनी विश केलं. राहुल, सर्व ठीक आहे ना? तू थोडा नाराज दिसतोयस. नाही आई, सगळं ठीक आहे. ते मी फक्त थकलो आहे बस. चल, तू मला आता सोड, मला कुठेतरी जायचं आहे. कुठे? माझ्या मित्रांना भेटायला. राहुलला कीट पतंगांचा आणि छोट्या किड्यांचा अभ्यास करायला खूप आवडायचा. त्याने आपल्या घराच्या एका कोण्यामध्ये छोटेसे जार आणि डब्बे ठेवले होते. त्या छोट्या जारमध्ये पकडून ठेवलेले कीट पतंगे त्याचे आता मित्र बनले होते. हॅलो, कसे आहात तुम्ही? सगळं ठीक आहे ना? तसं माहीत आहे आज काय झालं? आज माझा वाढदिवस होता आणि मी शाळेत सगळ्यांना चॉकलेट वाटले, पण मला कोणी गिफ्ट नाही दिलं. पण चूक त्यांची नाही आहे, मीच त्यांच्याशी बोलत नाही. म्हणून बहुतेक सगळं चांगलं असून पण माझ्यासोबत कोणी नाही. पण ठीकच आहे, तुम्ही सगळे माझे मित्र आहात. माझे खरे मित्र, नेहमी जे माझ्या सोबत असतात, माझ्या गोष्टी ऐकतात, माझ्यावर चिडत नाही आणि खूप सारं प्रेम पण करता. खरंच, आय लव्ह यू मित्रांनो. राहुल आपल्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी जंगलामध्ये कीट पतंगांच्या शोधात गेला होता. अचानक त्याची नजर एका काळ्याशा माशीवरती जाते. अरे, हे काय? ही माशी थोडी वेगळी वाटतीये. राहुलने बघितलं, ती माशी बाकी सगळ्या फुलपाखरूंपेक्षा वेगळी होती. तिचे पंख एकदम चमकदार होते आणि तिचे डोळे खूप दाट होते. ती बाकी फुलपाखरूंसारखी अजिबात नव्हती. राहुलची वैज्ञानिक जिज्ञासा जागून येते. राहुलने लगेचच त्या माशीला आपल्या प्रयोग संकलनाच्या डब्यामध्ये पकडलं आणि घरी घेऊन येतो. हॅलो मित्रांनो, बघा मी कोणाला घेऊन आलोय. ही आहे माशी, म्हणजे ऊर्जा, आणि आजपासून ही आपल्या सोबतच राहणार. खूप वेळ झाला आहे, मी झोपायला जातोय. गुड नाईट. त्या माशीला एका जारमध्ये बंद करून त्या टेबलवरती ठेवलं आणि झोपून गेला. पण तेवढ्यातच राहुलच्या चेहऱ्यावरती एक रोशनी येते आणि तो हळूहळू झोपेतनं उठला. अरे, हा प्रकाश कुठून येतोय? तो आपल्या बेडवरून उठून कसं तरी त्या रोशनीच्या मागे जातो. तर तेवढ्यातच त्याला एक आवाज येते, मला बाहेर काढा, मला यामधून बाहेर काढा. हे कोण बोलत आहे? तेवढ्यातच राहुलने लक्ष देऊन बघितलं, तर तो आवाज आणि तो प्रकाश त्या जारमधून येत होती. राहुल थोडा घाबरतो. एक माशी कशी बोलू शकते? त्याला असं वाटलं की तो स्वप्न तर नाही बघत आहे. त्याने आपल्या मनाच्या शांतीसाठी त्या माशीला बाहेर काढलं आणि त्याला बघून एकदमच दंग होऊन गेला. ती माशी खरंच बोलत होती आणि राहुलला काहीच समजूनच येत नव्हतं. असं कसं होऊ शकतं? तू बोलू कशी शकतेस? मी बोलू शकते कारण मी एक मशीन आहे. तू मला रोबोट पण बोलू शकतोस की तो एक खऱ्या माशीसारखे दिसते. काय? रोबोट? काही पण. मी खरंच बोलते. तरी पण तुला प्रूफ करावं लागेल. राहुलने बघितलं, त्या ऊर्जेने आपल्या डोळ्यातनं जो की एक CCTVचं काम करत होती ती रोशनी त्याने भिंतीवरती टाकली. तिने एक रोशनीचं स्रोत त्या भिंतीवरती टाकलं. जंगलामध्ये राहुलशी भेटल्यानंतर जे काही झालं ते सर्व रेकॉर्डिंग तिने त्या राहुलला दाखवली. असं कसं होऊ शकतं? तू तर खरंच एक रोबोट आहेस. तसं हे खरंच आहे. त्या ऊर्जेचा जादू बघून राहुलने तिला खरं काय ते विचारलं. शेवटी ती त्या जंगलामध्ये काय करत होती? मी एक रोबोट आहे जिला आर्मीच्या स्पेशल ऑपरेशनसाठी बनवलं गेलं होतं. काय खरंच? हां,
आणि फक्त मीच नाही, माझ्यासारखे अजूनही होते. पण तेवढ्यातच आमच्या टेस्टिंगच्या वेळेला वैज्ञानिकांनी ग्रुपमधून कोणीतरी आमच्या पॉवरचा इस्तेमाल आपल्या स्वार्थासाठी करायला चालू केलं, ज्या कारणामुळे माझ्यासारख्या अजून रोबोटांना पण डिॲक्टिवेट करून टाकलं, कारण त्यामुळे अजून काही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. तर तू वाचली कशी? ज्या दिवशी मला डिॲक्टिवेट करायला घेऊन जाणार होते, चुकून त्या कैचीचा बॉक्स खाली पडला. त्यांना वाटलं की माझं काम तमाम झालं आहे. वाव, इंटरेस्टिंग. तसं गोष्ट मस्त आहे तुझी. काय आपण मित्र व्हायचं? ऊर्जा बरोबर मैत्री केल्यानंतर राहुल स्वतःला स्पेशल समजत होता. तो तिला आपल्याबरोबर प्रत्येक ठिकाणी घेऊन जायला लागला. त्याच वेळेला राहुलचा एकटेपणा ऊर्जेच्या डोळ्यासमोर आला. तिने बघितलं राहुलला मित्र बनवता नाही येत. राहुल, आमच्याशिवाय तुझ्या शाळेमध्ये तुझे किती मित्र आहेत? एक पण नाही आहे. पण तू आहेस ना. मला कोणाची गरज नाही आहे. मी आनंदी आहे. पण मी गेल्यानंतर तू काय करणार? बघ, मला माहीत आहे की तू कुठे नाही जाणार आहे. ओके. राहुलचं बोलणं ऐकून ऊर्जेला समजलं की राहुल तिच्यावरती पूर्णपणे निर्भय झाला आहे. दुसऱ्या दिवशी राहुल चुपचाप ऊर्जेबरोबर शाळेत निघून जातो. तेव्हाच एक आश्चर्यचकित घटना राहुल बरोबर होते. अचानक राहुलच्या क्लासरूमची मुलं तिच्याबरोबर बोलायला लागले होते, आणि ते पण चांगलेपणे. राहुल, कसा आहेस? मी ठीक आहे. का, काय झालं? काही नाही, बस विचारायचं होतं की काय तू माझ्याशी मैत्री करशील? माझ्याशी पण. हो, नक्की. अचानक सर्वांचं मैत्रीसाठी असं विचारणं राहुलला थोडं विचित्र वाटलं, आणि चांगलं पण. पण त्याला माहिती होतं ह्याच्या मागे कोण होतं. हे सगळं तू केलंस ना? हा, मीनी माझ्या पॉवरचा वापर करून सगळ्यांना समोहित केलं आणि तुझ्याबरोबर मैत्री करायला सांगितलं. आता तुझ्याकडे माझ्याशिवायही मित्र आहेत. राहुल सगळ्यांशी लपून ऊर्जेबरोबर बोलत होता. तर तेवढ्यातच राहुलला प्रिन्सिपलच्या ऑफिसच्या जवळ लवकरात लवकर बोलवलं. राहुल शांततेने प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जातो. त्याने बघितलं त्याची आईसुद्धा तिथे होती. सोबतच प्रिन्सिपल, क्लास टीचर आणि एक वेगळाच माणूस तिथे उभा होता. तेवढ्यातच, राहुल बाळा, ह्यांच्याशी भेट. हे आहेत ऑफिसर सुधीर, आणि ह्यांचं बोलणं हे आहे की ह्यांची कोणती गोष्ट तुझ्याकडे आहे. हे बघ, ते एक रोबोट आहे ज्याला तू आपल्या फायद्यासाठी आणि नवीन मित्र बनवण्यासाठी उपयोग करत होतास. म्हणजे? आता पण नाटक करतोयस? तूनी चोरी केली राहुल. राहुल, त्यांची हरवलेली गोष्ट कुठे आहे, सांग. पण कुठली गोष्ट? हा असा नाही ऐकणार. आई, तू हे काय म्हणत आहेस? खबरदार जर तू मला आई बोललास तर. मी तुला एवढे चांगले संस्कार दिले आणि तू चोरी केलीस? शी. तेवढ्यातच राहुलच्या बॅगेतनं एक जार बाहेर येतो. त्यामध्ये ऊर्जा होती. त्या जारला तो ऑफिसर उचलतो. किती दिवसांपासून तुला शोधत होतो. आता हात लागली आहेस माझ्या. थांबा, हे तुम्ही काय करत आहात? सोडा तिला. ती माझी मैत्रीण आहे. सोडा. हा आमचा आविष्कार आहे आणि तू याला आमच्यापासनं चोरी करत होतास. तुम्ही सगळं काय म्हणत आहात? बघा, तिला सोडून द्या. ती माझी मैत्रीण आहे. राहुल बिचारा, तो जोरजोरात सर्वांना खरं सांगत होता आणि समजवण्याचा प्रयत्न करत होता. पण कोणीही त्याचं बोलणं नाही ऐकलं. पण तेवढ्यातच त्यांनी बघितलं ऑफिसरने ऊर्जाला जारच्या बाहेर काढलं आणि आपल्या एका हातात पकडलं. त्याने आपल्या बॅगमधून एक सेल बाहेर काढला आणि त्याला ऊर्जाच्या छातीच्या कंपार्टमेंटमध्ये लावणारच होता. तेवढ्यातच, थांबा, तुम्ही काय करत आहात? ही आहे मॉर्टिन जलेबी. मॉर्टिन जलेबी म्हणजे?
ही एक राऊंड शेप सेल आहे जे आम्ही हिच्या छातीमध्ये फिक्स करून देतो, ज्यानं ही पूर्णपणे डिॲक्टिवेट होऊन जाणार. त्याने तो सेल घेतला आणि ऊर्जाच्या छातीमध्ये लावला आणि तेवढ्यातच एक खूप मोठी रोशनी येते आणि पूर्ण रूममध्ये जाते. नाही, तिला सोडून द्या, तिला सोडा. ती माझी एकच मैत्रीण आहे. तिच्याशिवाय मग कोणीच नाही. प्लीज तिला सोडा. राहुल, 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 आपले डोळे खोल बाळा. राहुल अचानक आपले डोळे उघडतो आणि बघतो तो आपल्या रूममध्ये आपल्या बिछानामध्ये आहे. त्याच्या टेबलवरती एक काचाची बॉटल होती, ज्यामध्ये एक साधारण माशी बांधलेली होती. राहुल, काय झालं? काय वाईट स्वप्न बघितलंस? हो, बहुतेक. काही गोष्ट नाही, होत असतं. चांगली गोष्ट होती की हे राहुलचं फक्त एक स्वप्न होतं, हकीकत नाही.